नमस्कार. चला, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या नदीचा अभ्यास करूया. हो, गोदावरी नदी, जिला दक्षिण गंगा असंही म्हणतात. तिच्या संपूर्ण प्रवासाची आपण एक ओळख करून घेणार आहोत. गोदावरी नदी नक्की उगम कुठे पावते? तर गोदावरीचा उगम होतो आपल्या सह्याद्री पर्वतरांगेत. नेमकं सांगायचं तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर आहे, तिथल्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोमुख नावाचं ठिकाण आहे. बरोबर तिथूनच या अथांग नदीच्या प्रवासाला सुरुवात होते. गोदावरीची एकूण लांबी आहे तब्बल 1465 किलोमीटर. विचार करा, उगमापासून समुद्रापर्यंत केवढा मोठा प्रवास आहे हा. आणि या एकूण लांबीपैकी लक्ष द्या, तब्बल 668 किलोमीटरचा प्रवास हा फक्त आपल्या महाराष्ट्रातून होतो. म्हणजे एक मोठा हिस्सा महाराष्ट्रात आहे. आणि इतकंच नाही, गोदावरीचं खोरं फक्त महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नाहीये, तर संपूर्ण दक्षिण भारतातलं सर्वात मोठं नदीखोरं आहे. यावरून तिचं महत्त्व किती आहे हे लक्षात येतं. आता हे आकडे बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. गोदावरीचं खोरं आपल्या महाराष्ट्राचा जवळपास अर्धा भाग म्हणजे साधारण 49% भाग व्यापतं. आणि विचार करा, संपूर्ण भारताचा विचार केला तर देशाच्या 10% भूभाग या एका नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. किती विशाल असेल हे? आणि एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 3,13,389 चौरस किलोमीटर. एक प्रचंड मोठं क्षेत्र आहे हे. आणि या प्रचंड क्षेत्रफळापैकी जवळजवळ निम्मा भाग म्हणजे 1,53,779 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ फक्त महाराष्ट्रात आहे. यावरूनच आपल्याला तिच्या महाराष्ट्रातील विशालतेची कल्पना येते. आता एवढा मोठा विस्तार आणि गंगे इतकंच पवित्र स्थान, यामुळेच तर गोदावरीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असंही म्हणतात. ही फक्त नावं नाहीत, तर ती लोकांच्या श्रद्धेचा भाग आहेत. तर गोदावरी ही एक पूर्ववाहिनी नदी आहे, म्हणजे ती पूर्वेकडे वाहते. तिचा प्रवास सुरू होतो दख्खनच्या पठारावरून. तिथून ती महाराष्ट्र, मग तेलंगणा आणि पुढे आंध्र प्रदेश या 3 राज्यांमधनं प्रवास करत शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि गंमत म्हणजे तिचं खोरं एवढं मोठं आहे की महाराष्ट्रातले काही जिल्हे तर पूर्णच्या पूर्ण याच खोऱ्यात येतात. म्हणजे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर हे जिल्हे पूर्णपणे गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. इथे बघा, गोदावरीला 2 बाजूनी नद्या येऊन मिळतात. उजव्या काठावरून म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका, तेरणा आणि मांजरा. तर डाव्या काठावरून म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या आहेत कादवा, शिवणा, खाम, दक्षिणपूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. या सगळ्या मिळून गोदावरीचा प्रवाह मोठा करतात. आणि या उपनद्यांच्या संगमावर अनेक महत्त्वाची शहरं आणि तीर्थक्षेत्र वसलेली आहेत. एक चांगलं उदाहरण म्हणजे नेवासे. हे शहर प्रवरा आणि मुळा या 2 नद्यांच्या संगमावर आहे. गोदावरी खोऱ्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकार. जर उपग्रहावरून घेतलेले छायाचित्र पाहिले तर दिसेल की संपूर्ण नदी प्रणाली एखाद्या पंख्यासारखी किंवा झाडाच्या फांद्या पसरल्यासारखी दिसते. यालाच डेंड्रेटिक पॅटर्न असं म्हणतात. आणि एक ऐतिहासिक गोष्ट, आपल्या देशातलं पहिलं वहिलं मातीचं धरण कुठे बांधलं गेलं असेल तर ते याच गोदावरी नदीवर. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर इथलं हे धरण भारताच्या अभियांत्रिकी इतिहासात खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता हे जे गोदावरीचं प्रचंड मोठं खोरं आहे ते एकसंध नाहीये. ते एकूण 8 उपखोऱ्यांमध्ये विभागलेलं आहे. यात येतात गोदावरीचं मुख्य खोरं, मग दक्षिणपूर्णा, पैनगंगा, मांजरा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. प्रत्येक उपखोऱ्याचा आपापलं वैशिष्ट्य आहे.